आपण मातीचा नमुना कसा घ्यायचा हे जाणून घेतले. आता या अहवालामध्ये दिलेले आकडे तुम्हाला काय सांगतात ते समजून घेऊया. या सॉइल रिपोर्टचा प्रत्येक पॅरामीटर तुमच्या शेतासाठी एक संदेश देतो. नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब, सामू, सूक्ष्मजीवक्रिया हे सर्व मिळून मातीचे आरोग्य ठरवतात. या रिपोर्टमध्ये नत्र 203 किलो प्रति हेक्टर आहे. हे कमी श्रेणीत येते. याचा अर्थ झाडांच्या पानांची वाढ कमी होईल, हिरवळ कमी दिसेल. उपाय: शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक नत्र दिले पाहिजे. स्फुरद 60 किलो प्रति हेक्टर, खूप जास्त. पालाश 305 किलो प्रति हेक्टर, जास्त. याचा अर्थ ते मातीत उपलब्ध आहेत पण झाडांना मिळू शकत नाहीत. असू शकतात. विशेष बाब: स्फुरद आणि पालाशयुक्त खते जास्त प्रमाणात टाकण्याची गरज नाही. सेंद्रिय कर्ब फक्त 0.41% आहे. हे सुद्धा कमी आहे. याचा अर्थ मातीतील जीवांश कमी झाला आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. उपाय: शेणखत किंवा सेंद्रिय खताचा अधिक वापर केला पाहिजे. सामू 6.64, खूप चांगला, आदर्श श्रेणी. उपाय: जर सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असेल तर माती संतुलित मानली जाते. जर सामू 6.5 पेक्षा कमी असेल तर माती आम्लयुक्त मानली जाते. आणि जर सामू 7.5 पेक्षा जास्त असेल तर माती अल्कधर्मी मानली जाते. सूक्ष्मजीवक्रिया मध्यम आहे पण संतुलित नाही. यामुळे रोगांचा धोका वाढतो. उपाय: ट्रायकोडर्मा आणि स्यूडोमोनास सारख्या जैविक सूक्ष्मजीव खतांचा अधिक वापर केला पाहिजे. महत्त्वाची सूचना: हे मायक्रोबियल ॲनालिसिस करणे बायोफॅक्टरचे वैशिष्ट्य आहे. हा अहवाल आपल्याला काय सांगतो? नत्र कमी आहे, वाढवला पाहिजे. सेंद्रिय कर्ब कमी आहे, वाढवला पाहिजे. स्फुरद आणि पालाश जास्त आहेत, कमी केले पाहिजेत. मायक्रोबियल बॅलन्स सुधारला पाहिजे. हेच योग्य माती व्यवस्थापन आहे. जर तुम्ही सॉइल रिपोर्ट अशा प्रकारे समजून घेतलात तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. पुढच्या व्हिडिओमध्ये याच अहवालाच्या आधारे खतांचे नियोजन कसे करायचे हे आपण जाणून घेऊ.